तडाखा उन्हाचा उष्माघात. उष्माघात त्याला होऊ नये म्हणून हे बघा आत हा कार्बन आहे हा? बरं. की ज्याच्यामुळं एसीत बसलेला फील जो माणसांना येतो तो ह्या आंब्याला येतो. बरं सर, त्याच्यावर कुठलीही दुसरा एक प्रश्न फळमाशी. असा होता हा. की फक्त ज्या बाजूला ज्या झाडाच्या ज्या बाजूला ऊन लागते हो. तेवढ्याच बाजूला पिशव्या. नाही पहिल्यांदा 16 मे 2023 हे काय झालं वरची परिस्थिती अशी काय करायची? नाही पाणी कमी पडलं ना त्यावेळेला आम्हाला एखादं पाणी लागतं ते असं नाही म्हणजे पाणी कमी पडल्यामुळे ह्याचा हे गेला का? हाच तो आंबा शरद आंबा म्हणून जो जगप्रसिद्ध झालेला आहे, ज्याचं पेटंट आपल्याला मिळालेलं आहे. आत्ता 3.25 किलो वजन आहे त्याचं. अजून थोडंसं 1 महिनाभर आम्हाला वेळ आहे. हा आंबा 3 किलो प्लस मध्ये आहे वजनाला आणि त्याचं आपल्याला पेटंट मिळालेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावता माळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता माळ्यांना भेटायला आले. त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये अरण तीर्थक्षेत्रात आमची ही सावता महाराज आंबा बाग या नावानं 8.5 एकरमध्ये आपली ही बाग आहे. 18 व्हरायटी आपल्या या बागेत आहेत. 11,000 झाडं आंब्याची आहेत. त्याच्यामध्ये 2 झाडं आपण विकसित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पेटंट मिळालेले आहेत. एक आंबा सावता आंबा आहे 2 किलोचा आणि दुसरा आंबा शरद मँगो या नावचा 3 किलोचा आंबा आहे. 1992 साली मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना लागू केली आणि त्याचाच परिपाक म्हणा किंवा त्याचा परिणाम म्हणून आज जो आमच्यासारखा दुष्काळी भागातला शेतकरी उभा राहिलेला आहे, जो धडपडतोय, त्याचं एकमेव कारण ते साहेबांचं धोरण आहे. आणि त्यांच्या त्या कामाच्या ह्याच्यातून उतराई होण्यासाठी म्हणून आपण हे नाव शरद आंबा ठेवलेलं आहे. आज ह्या बागेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा आपण एक शेतकरी आहे. या ठिकाणी कुठलंही रासायनिक खत नाही किंवा कुठलीही रासायनिक फवारणी नाही किंवा कुठलं तणनाशक नाही. या बागेतलं जर म्हणाल तुम्ही तर ह्याचं जर उत्पन्न बघायला गेलं, एका झाडाला सरासरी 70 ते 100 आंबे लागत आहेत. 70 गुणिले 3 किलो आंबा म्हणलं तरी 210 किलो त्याचं एका झाडाचं वजन होतं आहे. आणि 100 रुपये किलो, आम्ही 250-200 रुपये किलोनं आपला आंबा जातो आहे, कारण हा आंबा रेसिड्यू फ्री आहे. तशा टेस्ट आपण कर्नाटक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूरकडनं घेतलेल्या आहेत. 110 टेस्ट झाल्या. 110 टेस्ट रेसिड्यू फ्री येणारा मी पहिला शेतकरी आहे. आणि त्यामुळं ह्या आंब्याला मार्केटमध्ये म्हणजे आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग केला की शेतकरी ते ग्राहक मध्ये व्यापारी कुठलाही नाही. त्यामुळं आपला हा जो माल आहे तो सरळ ग्राहकांच्या पदरात पडतो आहे आणि 4 जास्तीचे पैसे आपल्या खिशात पडत आहेत. समजा आम्ही 100 रुपये किलोनं जरी हा आंबा दिला तरी एका झाडाचं उत्पन्न सरासरी 20,000 रुपये येतं आहे. आणि एका एकरात आम्ही बाजूला बाकी आमचं केशरचे 1200 झाडं लावलीत. आपण एका एकरात 700 झाडं लावली तरी एकूण उत्पन्न 1,40,00,000 पुढं जातं आहे. आज दुष्काळी भागातला कुठला शेतकरी या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतो आहे? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही नवरा बायको दोघंच आहे. इथं कुठलंही माणसाचं आम्ही मदत नाही घेत. ज्या वेळेला हार्वेस्टिंग असतं आहे त्यावेळेला आपण माणसं घेतो. ज्या वेळेला नर्सरीचं काम असतं आहे त्यावेळेला 4 बायका असतात आमच्याकडे काम करायला. आणि अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चातली नैसर्गिक शेती अशा पद्धतीचं हे अरणचं पथदर्शी मॉडेल आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित ह्या सावता महाराज आंबा बागेतनं जाईल. आमच्या ह्या शरद मँगोच्या पहिल्या पेटीचं अनावरणसुद्धा पवारसाहेबांनी केलं आणि ह्या आंब्याच्या पेट्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे पोचलेले आहे.
त्यांनीही त्याची चव चाखलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची चव बघितलेली आहे. संजय राऊतने हा आंबा खाल्लेला आहे. BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड यांच्याही घरी या आंब्याच्या पेट्या पोचलेल्या आहेत आणि इतका चवीला चांगला आंबा आहे. त्याच्यानंतर आज जे आम्ही काय इथं काम केलेलं आहे तर साधारणपणे आपण म्हटलं जातं की झाडाचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विचारायचं नाही, पण आज आम्ही ह्या शरद, सावता आणि जम्बो केशर 3 व्हरायटीचे आपण DNA टेस्टसाठी आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडं त्याची 1,12,800 फी आम्ही भरलेली आहे आणि नजीकच्या ह्या महिनाभरात आम्हाला त्याचे टेस्ट रिपोर्टसुद्धा मिळतील आणि मग आमचं काम पूर्णत्वास जाईल. कारण ह्याचं आम्ही पेटंट घेतल्यानंतर गप्प बसणार नाही. ह्या झाडाचं आपल्याला प्लांट रजिस्ट्रेशन करावं लागतं. ती अथॉरिटी दिल्लीमध्ये ICR म्हणून एक संस्था आहे, त्यांच्याकडं ते रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यासाठी आपण अप्लाय करणार आहे. धन्यवाद. शरद आंबा आहे, 3 किलो साईजचा आहे हा आंबा.